उमरखेड ते ढाणकी रोडचे काम मागील 6 महिन्यापासून संत गतीने चालू असल्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जनतेला मोठा धुळीचा त्रास होत आहे। या मार्गावर गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, पोदार इंग्लिश मीडियम स्कूल तसेच MIDC आहे। हा महत्त्वाचा म्हणजे किनवट जाणारा मार्ग असून या रस्त्यावर अनेक वाहने येणे जाणे करत असतात। परंतु मागील 6 महिन्यापासून कंत्राटदाराने रस्ते उखडून ठेवले असून बाजूने असणाऱ्या दुकानदारांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळे अनेक विकार देखील उद्भवण्यात आलेत। त्यामुळे आज व्यापारी वर्गांनी ढाणकी रोडवर आंदोलन केले, मोठ्या घोषणा दिल्या व जनता आक्रमक झाल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली। शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद दुधे, इंजिनियर ढोले हे उपस्थित झाले। गतवर्षी 26 जानेवारी रोजी ढाणकी उमरखेड रस्त्याचे काम अगदी जोरात चालू होते, परंतु जवळपास 6 महिने झालं या ढाणकी उमरखेड रस्त्याचे काम अति संत गतीने चालू आहे आणि या ढाणकी रस्त्याचे आम्ही व्यापारी वर्ग तसेच नागरिक वर्ग व राहणारे सर्व लोक धुरड्यामुळे अति त्रस्त आहोत आणि गोटे उडून लागण्याच्या बऱ्याचशा घटना या ठिकाणी झालेल्या आहेत। तसेच डोळ्याचे त्रास, श्वसनाचे त्रास बरेचसे वाढलेले आहे। प्रशासनाला आम्ही निवेदन देऊन जवळपास 15 दिवस झाले आहे, परंतु गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाने कुठलेही काम या ठिकाणी सुरू केलेले नाही। त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी वर्ग, त्रस्त नागरिक यांनी उमरखेड येथे रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे। जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला येऊन लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोको बंद करणार नाही। त्यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी पोलीस प्रशासन आले व दोघांची मध्यस्थी करून लवकरात लवकर रस्त्याचे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। यावेळी अनेक व्यापारी देखील उपस्थित होते। अनेक दिवसापासून जवळपास 6 महिन्यापासून उमरखेड पासून ढाणकी रोड असलेला हा रोड रस्त्याचं काम चालू आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे काम तर बंद झालं होतं, परंतु या धुळीचा त्रास सर्व लोकांना होत असल्यामुळे या ठिकाणी आंदोलन केले आहे। तर काय सांगता, नेमकं काय भूमिका आहे तुमची? आज उमरखेड तालुक्यामध्ये उमरखेड ते ढाणकी रस्त्यासाठी शासनाकडून 14 करोड रुपये मंजूर झालेला आहे, पण या BNC प्रशासकीय अधिकारी या सगळ्याचा झोपलेले आहेत। पर्सेंटेजचा जास्त घेऊन आज निकृष्ट दर्जाचं हे लोक कामं करत आहे। तसेच हे काम आज जवळपास 6 महिन्यापासून बंद आहे। अत्यंत मंद गतीने कामं सुरू आहे। या रोडच्या धूळमुळे लोकांना त्रास होत आहे। इथं गिट्टी टाकून दिलेला, त्याच्यामुळे हे गिट्टी व्यापारी लोकांना लागत आहे। उमरखेड ते ढाणकी हे लहान लेकरं विद्यार्थी प्रवास करतात। येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यासाठी मोठा मुख्य मार्ग आहे। याच्यामुळे उमरखेडचे जे निवासी आहेत त्यांना सुद्धा अत्यंत त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आज आम्ही इथल्या स्थानिक लोक या शासनाच्या निषेधार्थ इथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। कॅमेरामन गजानन सोबत मुक्कावर, उमरखेड, यवतमाळ।